मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण थर्ड सेमिस्टरचा PHP and MySQLचा सिलेबस डिस्कस केला. आता आपण PHP and MySQLच्या फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन टू PHP स्क्रिप्टिंग पाहूया. त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? PHP कोणी क्रिएट केला, कधी लॉन्च झालं PHP, आता लेटेस्ट व्हर्जन का आहे PHPचं, हे सगळं. परंतु PHP लँग्वेज का जास्त यूज केली जाते, कशासाठी यूज केली जाते, हे सगळं आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहूया. PHP was created Rasmus Lerdorf in 1994 but appeared in the market in 1995. PHP latest version is 7.4 which was released on 28 November. PHP is an open source interpreted and object oriented scripting language that can be executed at the server side. PHP is well suited for web development. Therefore, it is used to develop web applications. PHP files can contain text, HTML, CSS, JavaScript, and PHP code. PHP code is executed on the server and the result is returned to the browser as plain HTML. PHP file have extension .php. PHP was first कधी क्रिएट केलं? रॅस्मस लर्डॉर्फ यांनी 1994ला क्रिएट केलं. पण ॲपेड कधी झालं PHP मार्केटमध्ये 1995ला. त्यामध्ये PHPचं आता लेटेस्ट व्हर्जन आहे 7.4. त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स यूज केले जाते PHP लँग्वेजमध्ये? HTML यूज केलं जातं, टेक्स्ट यूज केलं जातं, CSS, जावास्क्रिप्ट अँड PHP कोड. PHP ही ओपन सोर्स लँग्वेज आहे. ती तुम्हाला फ्रीली अवेलेबल होते. इंटरप्रिटेड आहे, म्हणजे PHP कोड कंपाईल करायच्या आधी आपण काय करतो? वेब ब्राउझरला रन करतो. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. सगळं काय होतं? सर्व्हर साईडला एक्झिक्यूट होतं. PHP कशासाठी यूज केलं जातं? डायनॅमिक ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी PHPचा यूज केला जातो. PHP कोड एक्झिक्युटेड ऑन द सर्व्हर आणि रिझल्ट तुम्हाला कुठं डिस्प्ले होतं? वेब ब्राउझरला प्लेन टेक्स्ट HTML मध्ये डिस्प्ले होतं आउटपुट. PHP एक्सटेन्शन आहे .php. PHP स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर. PHPचा लॉंग फॉर्म आहे हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पर्सनल होम पेज. PHP is interpreted language, that is there is no need for compilation. PHP is faster and other scripting language, for example ASP and JSP. It is server-side scripting language which is used and managed to the dynamic content of the website. PHP can be embedded into HTML. PHP कोड तुम्ही HTML मध्ये क्रिएट करू शकता. It is object oriented language, open source scripting language. It is runs on various platforms, that is Windows, Linux, Unix, Mac, OS, etc. It is simple and easy to learn language. शिकण्यासाठी सोपी आणि सिंपल आहे, इझी आहे, ओपन सोर्स लँग्वेज आहे. जसं इंट्रोडक्शनमध्ये मगाशी सांगितलं सेम. PHP supports a wide range of database. It supports many servers, that is today used servers of PHP is Apache, IIS, etc. PHP supports wide range of database, means MySQL, SQL Server, ODBC, Oracle. It is free. Download it from the official PHP resource. It is open source, म्हणजे फ्री आहे. तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाऊन डाउनलोड करू शकता. दॅट इज वेबसाईट इज www.php.net. PHP is easy to learn and runs efficiently on server side. Why use PHP? PHP का यूज केलं जातं? इट इज सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. इट इज डिझायनिंग डायनॅमिक वेब पेजेस अँड डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन्स विथ MySQL डाटाबेस. PHP काय करतं? डायनॅमिक कंटेंट्स हँडल करतं, सेशन क्रिएट करतं, सेशन ट्रॅकिंग करतं, डाटाबेसचा यूज केला जातं, डाटाबेस हँडल करतं. याच्यामध्ये सेशन क्रिएट केला जातो, कुकीज ॲक्सेस करता येतात किंवा सेट कुकी करता येतात.
त्या PHP मधून डाटा तुम्ही इन्क्रिप्ट करू शकताय आणि अप्लाय त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅलिडेशन करू शकताय. PHP ला मेनी सपोर्ट सेव्हरल प्रोटोकॉल्स, म्हणजे मेनी सपोर्ट प्रोटोकॉल्स आहेत. त्याच्यामध्ये HTTP प्रोटोकॉल्स आहे, POP3 प्रोटोकॉल्स आहे, SNMP प्रोटोकॉल, LDAP प्रोटोकॉल अँड सो ऑन. PHP is easy to install and set up. This is the main reason why PHP is best language to learn. PHP का आहे, तुम्हाला इझी आहे इन्स्टॉलेशन करण्यासाठी किंवा त्याचा सेटअपसुद्धा इन्स्टॉल करण्यासाठी. PHP ही सोप्यात सोपी लँग्वेज आहे, त्यासाठी बेस्ट लँग्वेज आहे यूज करण्यासाठी. PHP can handle the form such as collect the data from users using form, save it into the database and return useful information to the user. PHP काय करतं, एखादा फॉर्म आपण क्रिएट केला, तो हँडल कसा करायचा, त्याच्यातून डेटा कलेक्ट कसा करायचा, तो डाटाबेसला कसा स्टोअर करायचा, हे सगळं वर्क कसं एकदम इझी PHPमधून होतं. आणि त्याच्यातून मेनली डाटा तुम्हाला वेब ब्राउझरला किंवा युजरला कसा डिफाईन करायचं, हे सगळं वर्क कशामध्ये होतं, PHPमध्ये होतं. नेक्स्ट पॉईंट ऑफ this topic, PHP feature. PHP is very popular language because of its simplicity and open source. There are some important features of PHP given below. Features of PHP. First feature is simple, next faster, interpreted, open source, case sensitivity, simplicity, efficiency, platform independence, security, flexibility, familiarity, error reporting, loosely typed language, real time access monitoring. This is the features of PHP. बऱ्यापैकी आपण यातले सगळे इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेले आहेत. सिम्पल फायला, फास्टर, इंटरप्रिटेड फायलं, ओपन सोर्स आहे, सिम्प्लिसिटी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. हे सर्व आपण कशामध्ये बघितलं, इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये आता आपण वन बाय वन डिस्कस करूया. फर्स्ट इज सिम्पल. इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू यूज. कम्पेअर अदर लँग्वेजपेक्षा, अदर स्क्रिप्टिंग लँग्वेजपेक्षाही तुम्हाला शिकण्यासाठी इझी आहे आणि सिम्पल आहे. आणि सध्या सगळ्या वर्ल्डमध्ये PHP लँग्वेजचा यूज केला जातो वेबसाईट क्रिएट करण्यासाठी. नेक्स्ट आहे इंटरप्रिटेड. इट इज इंटरप्रिटेड लँग्वेज. अदर लँग्वेजमध्ये आपण एखादा कोड क्रिएट केला तर आपल्याला काय करावं लागतं, फर्स्ट टाईम कंपाईल करावं लागतं आणि नेक्स्ट काय करतो आपण, तो एक्झिक्यूट करतो म्हणजे रन करतो. PHPमध्ये काय करतो, आपण एखादा कोड लिहिला तर डायरेक्ट काय करतो, वेब ब्राउझरला एक्झिक्यूट करतो किंवा रन करतो. नेक्स्ट आहे थर्ड फास्टर. इट इज फास्टर दॅन अदर स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे ASP.NET, ओपन सोर्स. इट इज नो नीड टू, म्हणजे आपल्याला त्याला पे करून काय करावं लागत नाही आहे, इन्स्टॉल करावं लागत नाही, आपण इझिली डाउनलोड करू शकतो. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स. PHP script is executed much faster than those scripts which are written in other languages such as JSP and ASP. Next syntax. Next features is familiarity with syntax. PHP has easily understandable syntax. Programmers are comfortable coding with it. PHPचा हा सिंटॅक्स सगळ्यात इझी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोड व्यवस्थित लिहिता येतो. नेक्स्ट फीचर इज एम्बेडेड. PHP कोड कॅन बी इझिली एम्बेडेड विदिन HTML टॅग्स अँड स्क्रिप्ट्स. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. नेक्स्ट फीचर इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. PHP इज अवेलेबल फॉर, म्हणजे PHPचे प्रोग्राम रन करण्यासाठी तुम्ही विंडोज यूज करू शकताय, मॅक यूज करू शकताय, लिनक्स, युनिक्स, हे सगळे तुम्ही काय करू शकताय, प्लॅटफॉर्म यूज करून प्रोग्राम किंवा कोड तुमचा एक्झिक्यूट करू शकताय. नेक्स्ट आहे डाटाबेस सपोर्ट. PHP सपोर्ट्स ऑल लीडिंग डाटाबेस सच ॲज MySQL, SQLite, ODBC, etc. Next feature is error reporting. PHP has predefined error reporting constant to generate an error notice or warning at runtime. म्हणजे PHPमध्ये तुम्हाला रन करायच्या आधी जर का तुम्हाला एखादा एरर असेल तुमच्या कोडमध्ये तर तो एरर तुम्हाला दिसावा, म्हणजे तुम्हाला कळावं, वॉर्निंग यावी, याच्यासाठी काय आहे, प्रीडिफाईंड एरर कॉन्स्टंट क्रिएट केलेले आहेत. एक्झाम्पल ऑल लेटर्स कॅपिटल E_E एरर अँड मेनी मोर. नेक्स्ट feature is loosely typed language. PHP allows us to use a variable without declaring its data type.
It will be taken automatically at the time of execution based on the type of data it contains on its value. म्हणजे अदर लँग्वेजमध्ये एखादं व्हेरिएबल आपण डिफाईन करताना काय करतो, इंटिजर ए इज इक्वल टू व्हॅल्यू पास करणे. मग PHPमध्ये काय करतो आपण, एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करताना $A म्हणजे PHPमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी डॉलर हे साईन यूज करायचं आहे. डॉलर मग मला व्हेरिएबल पास करायचं $A इज इक्वल टू, त्याला व्हॅल्यू पास केली 10 आणि सेमिकोलन. आणि मग PHP काय करतं, जेव्हा एक्झिक्यूट होतं त्यावेळी त्या काय करतं, त्या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू पास केली त्याचं काय होतं, ॲटोमॅटिकली कन्वर्जन होतं आणि त्याचं तो ॲटोमॅटिकली काय करतं, कन्वर्जन करतं आणि तुम्हाला काय करतं, वेब ब्राउझरला व्हॅल्यू डिस्प्ले करतं. नेक्स्ट पॉईंट इज नेक्स्ट फीचर इज वेब सर्वर सपोर्ट्स. PHP is compatible with almost all local servers used today like Apache, Netscape, Microsoft, IIS, etc. PHPला कोणकोणते सर्वर्स सपोर्ट करतात, तर अपाचे आहे, नेटस्कॅप आहे, मायक्रोसॉफ्ट, IIS, etc. नेक्स्ट फीचर इज सेक्युरिटी. PHPच्या ज्या आपण वेबसाईट करतो किंवा एखादी वेबसाईट आपण डेव्हलप करतो त्याला काय करतं, प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, म्हणजे प्रिव्हेंट म्हणजे थ्रेड्सपासून किंवा मॅलिशियस जे अटॅक्स असतात त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्याचं म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, PHP करतं. नेक्स्ट फीचर इज कंट्रोल. डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजेस रिक्वायर लॉंग स्क्रिप्ट और कोड whereas PHP can do the same work in a few lines of code. म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये आपल्याला मल्टिपल्स लाईन्स कोड क्रिएट करावा लागतो. मग PHPमध्ये तोच कोड आपण काय फ्यू लाईन्समध्ये क्रिएट करून काय करतो, आउटपुट डिस्प्ले करू शकतो किंवा वेबसाईट क्रिएट करू शकतो. नेक्स्ट फीचर इज अ हेल्पफुल PHP कम्युनिटी. म्हणजे एखाद्या डेव्हलपरने एखादी वेबसाईट PHPचा यूज करून केली असेल तर त्याला डेटा डॉक्युमेंट्स अपडेट करण्यासाठी किंवा ट्युटोरियल अपडेट करण्यासाठी ऑनलाईन हेल्पची गरज असेल तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन काय होतं, इझिली होतं. म्हणजे हेल्पफुल कम्युनिकेशन करण्यासाठी PHP लँग्वेजचा यूज केला जातो. नेक्स्ट फीचर आहे वेब डेव्हलपमेंट. ते आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं PHP लँग्वेज कशासाठी यूज केली जाते, वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा डायनॅमिक वेब पेज यूज करण्यासाठी. डायनॅमिक वेबसाईट इझिली यूज करता याव्या किंवा इझिली डेव्हलप करता याव्या यासाठी PHPचा यूज केला जातो. ती PHPच्या वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला आणखीन कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज किंवा नॉलेज असावं, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचं, तर त्याच्यामध्ये HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे, अजाक्स, XML अँड JSON, jQuery. ह्या सगळ्या लँग्वेजेस किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज जर का तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला PHPमधून वेबसाईट डिझाईन करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी इझी जाईल. थँक्यू.